महापौर करून स्वतःला सिद्ध करून दाखवलं की तुम्हाला हिंदुत्वाच्या मताची काही गरज नाही. त्यामुळं आज परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर महानगरपालिकेला उद्धव सेनेला सत्ता आली होती, पण यांना जनाब उद्धवजी ठाकरे, जनाब खासदार बंडूजी जाधव, जनाब राहुलजी पाटील यांनी मुस्लिम समाज बांधवाचा महापौर करून स्वतःला सिद्ध केलं की यांना हिंदू मताचं कुठलाही काही संबंध नाही. ज्या हिंदुत्वाच्या नावावर हे खासदार आमदार झाले, ज्या शिवसेनेला मान्यता हिंदुत्वाच्या नावावर मिळाली, आज स्वतःला सिद्ध करून दाखवलं की जनाब उद्धवजी ठाकरे. त्यामुळं आता इथून पुढे परभणी जिल्ह्यातील तमाम मायबाप जनता या उद्धव सेनेसोबत तुम्हाला कधी दिसणार नाही. मी धन्यवाद देतो की त्यांनी समन्वय ठेवून आपल्या महाआघाडीचा महापौर या ठिकाणी परभणी नगरीमध्ये बसवला. आता राहिला प्रश्न सुनील भुमरेचा. ते भाजपचे पोषून उठले. तुम्हाला माहित असेल त्यावेळेस 1995 ला शिवसेना भाजपची सत्ता आली होती. त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे भिवंडीचे त्यावेळेचे आमदार ते कामगार मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट साहेबभाई शेख त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. अजून ह्या भूमींना शिवसेनेचे हिंदुत्व काय हेच माहित नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, जो राष्ट्रावर प्रेम करतो ते शिवसेना. पाथरी शासकीय विश्रामगृह येथे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र धर्मे यांच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी आपली काय प्रतिक्रिया दिली ते आपण सविस्तराने पाहूया. एक नजर. सर्वात प्रथम तर मी आपल्या माध्यमातून सय्यद इक्बाल जे परभणीचे नूतन महापौर झाले त्यांचं आणि उपमहापौर गणेश देशमुख यांचं मी अभिनंदन करतो. आणि त्यांना या पदावर बसवणारे आमचे शिवसेनेचे उपनेते खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, त्याचप्रमाणे काँग्रेसचे सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे बापू, सिद्धार्थ हत्यांबे या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी समन्वय ठेवून आपल्या महाआघाडीचा महापौर या ठिकाणी परभणी नगरीमध्ये बसवला. आता राहिला प्रश्न सुनील भुमरेचा. ते भाजपचे पोषून उठले. तुम्हाला माहित असेल ज्यावेळेस 1995 ला शिवसेना भाजपची सत्ता आली होती. त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे भिवंडीचे त्यावेळेचे आमदार ते कामगार मंत्री म्हणून त्यांना कॅबिनेट साहेबभाई शेख त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं. अजून ह्या भूमींना शिवसेनेचे हिंदुत्व काय हेच माहित नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, जो राष्ट्रावर प्रेम करतो तो शिवसेनेचा. आणि इक्बाल भाई हे आमचे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर घेऊन आले. त्यामुळे त्यांची क्षमता बघून आमच्या उपनेते शिवसेनेचे खासदार बंडू साहेब असतील, राहुल पाटील साहेब असतील यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. शिवसेना ही कधीही जात पात धर्म मानणारी नाही. शिवसेनेबद्दल जो आक्रोश काही निर्माण करण्यात आला होता, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आमच्या मुस्लिम बांधवांना पक्की खात्री पटली की शिवसेना ही जातीवादी धर्मवादी नाही. शिवसेना ही समाजाला घेऊन चालणारी. त्यांनी कोरोनाचे काम केलं ते पूर्ण महाराष्ट्राने नाही देशाने जगाला बघितलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एक कुटुंब करून सर्वांना समान वागणूक दिली. त्यामुळे मुस्लिम बांधवांचा शिवसेनेवर विश्वास वाढला होता आणि त्याच फलित म्हणून तुम्ही बघितलं असेल ज्या परभणीमध्ये कधी शिवसेनेचे 10-15 वर नगरसेवक निवडून आले, त्या ठिकाणी 25 नगरसेवक निवडून आले आणि काँग्रेस सोबत त्या ठिकाणी सत्तेत पकडलो. मुंबईच्या जरा मिरची खोमाईली त्यांना एमआय सोबत युती करायला जमते भाजपला. त्यांना जिंतूरमध्ये मुस्लिमचा उपनगराचे हिताला जमतो. आज त्यांच्या महापौर ते उमेदवार होते आमच्या विरोधात 26 मध्ये जे पडले ते सुद्धा 9 मुस्लिम बांधव नगरसेवक होते. ते मत जमले म्हणजे आम्ही महापौर केला म्हणजे आम्ही हे झालो का. आणि काल मी ऐकलं त्याचं की औरंगजेबाची अवलाद आज तुम्ही का बापदेवाची अवलाद देत का. विषय प्रश्न फक्त हा राष्ट्रवादाचा आहे. ज्याचं या राष्ट्रावर प्रेम आहे, ज्याचं या मातृभूमीवर प्रेम आहे, मग तो कोण्या जातीचा असो कोणी यायचा असो शिवसेना त्याला न्याय देणार. आणि आमच्या नेत्यांनी ते योग्य केलं. तुम्ही बघितले असेल मातोश्री सुद्धा आमचे नगरसेवक भेटून जाऊन आले. उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना पूर्ण अधिकार दिले. आणि चंद्रपूरची घटना घडली असताना सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी कुठल्याही प्रकारची लूटमार न करता शिवसेनेचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर या ठिकाणी त्यांनी बसवलेला आहे. भूमीने डोकं ठिकाणावर ठेवावं.
ते प्रतिष्ठेसाठी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी मला कुठेतरी काय म्हणण्यासाठी ते मोठ्या त्याची तर अवकाश बी नाही माहिती नाही. जो माणूस कधी ग्रामपंचायतीला निवडून आला त्या माणसानं माननीय खासदार साहेब जे की या जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे सतत 5 निवडणुका त्यांनी सलग जिंकल्या, 2दा विधानसभा 3दा लोकसभा. त्या माणसानं इथली जनता प्रेम करते, त्या माणसाचं वागणं, त्या माणसाचं संघटन कौशल्य म्हणजे राहुल पाटलाचं बी आपण बघू शकतो सतत 3 क्रम मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये परभणी सारख्या मतदारसंघातून ते सतत 3 वेळ टून आले. याचा अर्थ त्यांचं काम होते विकासाच्या गप्पा मारणाऱ्या भुंड्यांनी आता जातीवर धर्म बोलणं बंद करावं. मी काय दिवे लावले महानगरपालिकेत ते बघावं. समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें।